बहुतेक लोकांचं असं असतं ना, आज मी ही पूजा केली देवाची, आज मी ती पूजा केली, आज मी काही पारायण केली, आज मी अधिक काही ग्रंथ वाचले, काही पारायण वाचली, काही पुस्तकं वाचली देवाची. म्हणजे तुम्ही देवाचे भक्त झालात असे नसते, म्हणजे तुम्हाला देव पावला असं काही नसतं. वाचलात तुम्ही तुम्ही तुमची कर्म साफ केली, पण काय करता तुम्हाला माहितीये का? त्याच्यानंतर जे तुम्ही तुमचं हे म्हणजे एखाद्याशी बोलताना जे नम्रपणे बोलत असाल, एखाद्याची रिस्पेक्ट करत असाल, त्याचा मान ठेवत असाल, तर देव तुमच्या दारी सतत उभा राहील. काय असतं माहितीये, देव कधी कोणाच्या रूपात येईल तुमच्या जवळ हे तुम्हाला माहिती नसतं. असं काही नसतं की तो देवाचा फोटो घेऊन येणारे असतात दारात, तेव्हाच देव आपल्या दारात येतो असं नसतं. तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या किंवा एखाद्या लहान मुलाच्या रूपात किंवा अजून कोणाच्या तरी रूपात, तुमच्या आई वडिलांच्या रूपात किंवा बहीण भावाच्या रूपात किंवा कोणाच्याही रूपात देव तुमची परीक्षा घेत असतो, तुमच्या दारात येतो. बाबा तू माझ्याशी कसा वागतोयस हे बघत असतो. जर त्यावेळेला सुद्धा तुम्ही अरेरावीपणा केला, तुम्ही जर तुमच्या तोंडातून आणि मुखातून जर काही विचित्र शब्द असे वापरलात, त्याला हट होणारे वापरलात, तर देव म्हणेल एवढं सगळं जर तू माझ्यासाठी केलंस त्याचा काय फायदा मला? जर तू तुझे बोलच घाण ठेवलंस, तू जर एखाद्याबद्दल विचित्रच विचार करत असशील, तर ह्या सगळ्याचा काय उपयोग? जर तू वाचलेलं जर तू आत्मसातच केलं नाहीयेस, तर तुझ्या ह्या सगळ्या भक्तीचा उपयोग शून्य आहे. त्यामुळे हे जे तुम्ही सगळं वाचताय, देवाची पूजा करताय, स्वामींचा जप करताय, अनेक काही गोष्टी करताय, कितीतरी जण बाकीच्या पण गोष्टी करतात, पण त्याच्याबरोबर स्वतःमध्ये स्वतःच्या आचरणामध्येही फरक पडा, तर देव तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील. तुम्ही जर एखाद्याला म्हणत असाल की मीच मोठा, तर तुमचा हा मीपणा स्वामी 2 मिनिटात उतरवायला सुद्धा कमी करत नाही. त्याच्यामुळे स्वामींना मी हा शब्दच आवडत नाही. मी म्हणजे कोण? मी म्हणजे कोणी नाही. मी जे आहे हे त्यांच्यामुळे आहे. हे जे माझं शरीर उभं आहे हे त्यांच्यामुळे उभं आहे. आज माझ्या मेंदूला जी चालना भेटते किंवा एखाद्या गोष्टीला जे करायला संकेत मिळतात, हे सगळं माझ्या देवामुळे. आज त्याने मला निर्माण केले म्हणून मी आज इथे. तुम्ही स्वतःमुळे आहात का? आई वडील सुद्धा कोण आहेत? देव स्वतः जवळ येऊ शकत नाही म्हणून आई वडिलांना त्यांनी आपल्या जवळ पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे मी हा पणा जर जेव्हा तुम्ही सोडाल ना, तेव्हा आयुष्यात सर्व काही व्यवस्थित होईल. देव काय करतो माहितीये का? दोन्ही हाताने देतो. तो बघतो की मी दिलेलं तू किती सांभाळून ठेवतोयस, की तुझ्या मीपणामध्ये, अहमपणामध्ये तू ते सगळं घालवतोयस. पण जर तू ते जपलंस तर तो अजून भरभरून तुझ्या उंजळीत टाकतो. पण तेच जर तू अहमपणा आणलास, मीपणा आणलास की मी मोठा राजा, तर देव काय करतो? राजेचा भिकारी व्हायला वेळ लावत नाही. जेवढं दिलेलं असतं त्याच्या दुप्पटीने तो काढून घेतो. तो सांगतो तुझे हेच आहे, तू इथेच राहा. जेव्हा तुझ्या स्वतःच्या आचरणामध्ये जेव्हा तू फरक आणशील, आध्यात्मिक तू वाचतोय, स्वतःमध्ये जर त्याचा ठेवत नसशील, तर तुझा ह्याच्या सगळ्याशी काडीचा उपयोग नाहीये. तू त्या ह्याचा नाही आहेस, म्हणून तो तुझ्याकडून सगळं काढून घेईल. मग तुम्ही काय करता? त्या देवालाच बोलला होता की मी एवढं सगळं करून तो मला देतोय का? पण तू करतोयस काय हे तुला माहितीये का? त्याच्यामुळे प्रत्येक माणसाने सगळ्या गोष्टी करा, पण स्वतः पहिले या गोष्टी करताना स्वतःच्या आचरणामध्ये, शब्दांमध्ये फरक आणा. बघा, तुम्ही जे सगळं करताय ना देवाचं, ह्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. फक्त काय करा, ह्या जिभेवरती आहे ना बर्फ ठेवा किंवा खडी साखर ठेवा. मधुरता ठेवा त्या बोलण्यामध्ये, एक नम्रता ठेवा. इतका फरक तुम्हाला स्वतःच्या स्वतःमध्ये जाणवेल ना, की तुम्ही विचार कराल की मी असा माणूस देवाने माझा उभा केलाय की मी खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला तुमचं स्वतःचं लाईफ इतकं सुंदर वाटेल ना, तुम्ही विचार कराल त्या गोष्टीवरती. नक्कीच. श्री स्वामी समर्थ.